ठरलं तर मग या मालिकेच्या 18 जुलैच्या भागामध्ये सायली अर्जुनची वाट पाहत रूममध्ये बसलेली असते आणि ती स्वतःला समजवत असते की यांची आणि प्रियाची जवळीक ही खरी नाहीये, हे फक्त नाटक आहे. मधुभाऊंना सोडवण्यासाठी नाटक केले. उगाचच अर्जुन सरांवरती चिडणं जरा बंद कर, असं म्हणत ती स्वतःला समजवत असताना तिकडून दबक्या पावलाने अर्जुन येतो आणि मिसेस सायली तुम्ही अजून जाग्या का, असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मला तुमच्याशी बोलायचं होतं. नक्की प्रिया काय बोलली, मधुभाऊंच्या केसमध्ये काय सांगितलं, हे सगळं जाणून घ्यायचं होतं म्हणून मी जागी आहे. बोला ना, प्रिया काय बोलली, प्रियाने सगळा गुन्हा कबूल केला का? अर्जुन म्हणतो तुम्हाला काय वाटतं, तन्वीकडून हे सगळं काढून घेणं इतकं सोपं आहे का? अहो ती इतकी साधी नाही आहे की पटकन काही सगळं सांगून टाकेल ते, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ चालला लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला मी व्हिडिओ कॉल केला तो कधी कट झाला मला काही कळलंच नाही, पण तुम्ही सारखे सारखे मध्ये फोन करत होतात ना, त्याच्या वेळेला ती खरं तर या सगळ्या मूवीला ती गेली होती बघा खुनाच्या दिवशी, तो विषय काढत होती. पण तुमचा फोन आल्याने सगळंच बिघडलं. पण यावरती आता सायली म्हणते नाही, पण तुम्ही इतकी मेहनत घेताय, आईस्क्रीम वगैरे खायला जाताय. अर्जुन म्हणतो आईस्क्रीम खायला? नाही, मी कसं तिच्यासोबत आईस्क्रीम खायला जाईन, माझं तर आईस्क्रीम खाणं फक्त तुमच्यासोबतच होतं. आणि जर मी तिच्यासोबत आईस्क्रीम खायला गेलो असतो तर तुम्हाला मी खूप मिस केलं असतं. पण खरं सांगू का, तुमचा फोन आल्यामुळे तिने काढलेला विषय ना अचानक बंद झाला. तिने ना काहीतरी सिनेमाचा विषय काढून त्या खुनापर्यंत पोहोचली असती, पण तुमचा व्हिडिओ कॉल, तुमचा फोन, या सगळ्या गडबडीमध्ये हे सुटलं. हे इतकंच काफी नाहीये, आपल्याला ना या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे तिने आता मला काय सांगितलं माहिती आहे का, की पूर्णाजीला कन्व्हिन्स करून तिला या घरामध्ये आणायचं आहे. यावरती आता मात्र सायली म्हणते किती लबाड आहे ही, म्हणजे ही हे सगळं करताना तिची नाटकं काही संपतच नाहीये. म्हणजे तुम्ही पूर्णाजीला कन्व्हिन्स करायचं आणि तुम्ही पूर्णाजीला कन्व्हिन्स करून हिला घरात आणायचं, म्हणजे बघितलं का, ही हिचं हे साधण्यासाठी काहीही करू शकते, हिच्या फायद्यासाठी ही काही करू शकते. अर्जुन म्हणतो तेच तर आहे, पण आपण तिला भासवायचं की आपण तिचा फायदा करतोय, पण या सगळ्यामध्ये आपला फायदा होतोय हे मात्र आपण तिला दाखवायचंच नाही आणि आपला फायदा आपण करून घ्यायचा. यावरती सायली म्हणते खरं सांगू का, तर माझ्याकडे पण एक आयडिया आहे. आणि अर्जुन पण सेम त्याच वेळेला बोलतो हो माझ्याकडे पण आयडिया आहे. आता मात्र सायली म्हणते सर तुमची आयडिया आधी सांगा. अर्जुन म्हणतो तुम्ही बोला ना. सायली म्हणते नाही, तुम्ही आधी सांगा. सायली मनात विचार करते की खरं तर यांनी ना पनवेलच्या बाहेर कुठेतरी प्रियाला घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे ती मनमोकळेपणाने जरा बोलण्याचा प्रयत्न करेल. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अर्जुनला ती म्हणते तुमची आयडिया सांगा. अर्जुन म्हणतो मला असं वाटते प्रियाला कुठेतरी आउटिंगला घेऊन जायला पाहिजे. प्रियाला आउटिंगला घेऊन गेलं ना की काय होईल माहिती आहे का, म्हणजे जरा ती मोकळी होईल. अलिबागला वगैरे मी प्रियाला घेऊन जाऊ शकतो. असं म्हटल्यावरती सायली म्हणते माझ्या पण मनात अगदी तेच होतं की तुम्ही पनवेलच्या बाहेर कुठेतरी जावं. अर्जुन म्हणतो बघितलं आपल्या आयडिया किती जुळतात ते. सायली मनातल्या मनात विचार करते खरंच आहे, अर्जुन सरांचं आणि माझं मत हल्ली एकदम जुळायलाच लागलेलं आहे. आणि ती म्हणते की खरंच प्रियाला बाहेर घेऊन गेलात ना तर आणि तरच या सगळ्या गोष्टीवरती ती काहीतरी बोलेल. अर्जुन म्हणतो ठीक आहे, बघतो कसं काय, पण सध्या पहिले पूर्णाजीला मनवून तिला घरात आणणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तिला पूर्णाजीला कन्व्हिन्स करून तिचा विश्वास संपादन केला की तिला अलिबागला घेऊन जातो. ठरलं तर मग आता आपलं हेच मिशन. असं म्हणत दोघं जण हात मिळवणी करत आता फायनल आपलं मिशन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकत्र येतात. तोपर्यंत आता मात्र इकडे नागराज येतो आणि चोरलेले दागिने आणि चोरलेले पैसे हे सगळे घेऊन तो आता इकडे महिपतकडे येतो. महिपतला म्हणतो हे बघ दादा माझा सरळ मार्गाने काम करणारा एक साधा वकील आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये करोड काय 1,00,000 रुपये कॅश सापडली ना तरी सुद्धा ती कॅश खूप आहे. आणि हे बघ दादाच्या इथे सापडलेली कॅश मी घेऊन आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे दागिने माझ्या प्रतिमा वहिनीचे अँटिक दागिने आहेत, म्हणजे ॲक्च्युली ते तिचे नाहीच आहेत दागिने, हे दागिने आहेत ते म्हणजे तिच्या आईचे खूप वर्षापूर्वीचे आहेत त्यांचे खानदानी दागिने. आणि या सगळ्या दागिन्यांची किंमत म्हणजे 1 करोडपर्यंत नक्कीच जाईल. हे दागिने विकून तुला 1 करोड नक्की मिळतील. यावरती नागराज म्हणतो 1 करोड रुपये,
1 करोड। यावरती महिपत म्हणतो, अरे पण 22 करोड तो नाही ना मिळणार। नागराज म्हणतो, हे बघ मी एवढंच जमवू शकतो, आता याच्या पुढे मला अजून कोणतेही पैशाचं सांगू नकोस। हे 1 करोडचे दागिने आणि ही थोडीशी कॅश, यावर मी तुझी काही मदत करू शकत नाहीये, ऍडजस्ट कर। यावरती साक्षी म्हणते, कसं आहे ना, तुम्ही आधीपासून आमचे मित्र आहात, तुमच्यासाठी ऍडजस्ट करणं तर पडतंच की। यावर महिपती म्हणतो, ठीक आहे नागराज शेठ, आपण सध्या एवढ्यावरती ऍडजस्ट करू, या एवढं देऊन त्या फायनान्सचं तोंड तर बंद करता येईल, बघू पुढच्या पुढे। असं म्हणत पुन्हा एकदा नागराज आणि महिपती यांची युती होते। 22 करोडचा जो व्यवहार असतो तो 1 करोडवरती येऊन नागराजसाठी थांबतो आणि नागराज त्या सगळ्यातून आपली मान काढून घेण्यामध्ये यशस्वी होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन अजून झोपेतच असतो, त्यावेळेला त्याचा कॉल येतो, त्याला तो कॉल असतो प्रियाचा। तो म्हणतो, काय ग तन्वी, इतक्या सकाळी सकाळी कॉल केलास? यावरती प्रिया सांगते, गेस कर मी आत्ता कुठे आहे? आता अर्जुन थोडासा गडबडतो, कुठे आहेस? यावरती प्रिया म्हणते, मी आत्ता सुभेदारांच्या घराच्या बाहेर उभी आहे। यावरती अर्जुन म्हणतो, काय? प्रिया म्हणते, हो, मी घरात येण्यासाठी तुझी वाट पाहते आहे। यावरती अर्जुन म्हणतो, तू अजिबात इकडे आत येऊ नकोस, मी येतो तुला न्यायला, मी तुला न्यायला येतो आणि त्यानंतर मी तुला आतमध्ये आणीन। असं म्हटल्यावरती प्रिया विचार करते, वा वा, म्हणजे हा तर मासा चांगलाच गळायला लागलाय। आता मात्र अर्जुन बाहेर जायला निघतो, त्यावेळेला त्याला कल्पना टोकते, अर्जुन कुठे निघालास? थांब बरं जरा, ब्रेकफास्ट करून जा। अर्जुन म्हणतो, मम्मा 1 मिनिट थांब, मी आलोच। असं म्हणत अर्जुन खाली जातो। कल्पना विचार करते, आत्ता सकाळी सकाळी हा बाहेर कुठे गेला असेल? यावरती सायलीला साधारण अंदाज असतो की कदाचित प्रिया आली असेल आणि तिला आणायला गेली असतील। तोपर्यंत अश्विन म्हणतो, काही नाही ग मम्मा, तू इतकी काळजी करू नकोस, तो ना मॉर्निंग वॉकसाठी गेला असेल, येईल थोड्या वेळात। असं म्हणत अश्विन आणि चैतन्य हे दोघं जण तिकडून निघतात। त्याच वेळेला पूर्णाजीला घेऊन प्रताप पण आपल्या रूम मध्ये चाललेला असतो। त्याच वेळेला अर्जुन आता प्रियाला घेऊन एंट्री करतो। अर्जुन आणि प्रियाला सोबत पाहिल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो, पण सायलीला हे सगळं माहिती असतं की अर्जुन सर नाटक करताय। तोपर्यंत आता मात्र सुमनीकडे चहा गाळत असते, ब्रेकफास्टची सगळी तयारी करत असते, पण तिच्या डोक्यातून काल पाहिलेला विचार काही जात नसतो। सतत कालचा विचार करत ती विचार करत असते, काय करू काय करू, नाही मी काही पाहिलं नाही, या घरात चोरी झालीच नाही, मला काही माहितीच नाहीये, मी त्यावेळेला तिकडे नव्हतेच, मला सगळं विसरून जायला पाहिजे। असं म्हणत बिचारी सुमन घाबरलेली असताना तिला अधिक घाबरवायला नागराज येतो आणि काय चाललंय काय तुझं? तुला सांगितलंय ना या गोष्टीमध्ये पडू नकोस म्हणून, माझ्या गोष्टीत पडण्याचा अजिबात हिम्मत करू नकोस। एक गोष्ट लक्षात घे, जर तू माझ्या विरुद्ध काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केलास ना, तिथेच तुझा आवाज दाबून टाकेन। दादाला काही सांगायचं नाही, तू काही पाहिलंच नाही। असं म्हणत नागराज तिला दम देतो आणि काल चोरलेले दागिने आणि काल चोरलेले पैसे याच्याबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर तुझी हालत काय करीन बघ, असं म्हणत तिचा हात पिरगळायला लागतो। सुमन आता कळवळते, ओरडायला लागते, तितक्यात तिथे रविराज येतात। रविराज आल्यावर ती नागराज आपली ऍक्टिंग करायला लागतो आणि किती वेळा सांगितलंय की सारखी सारखी कामं करू नको, बघ हात दुखावले ना तुझा, जा बरं आराम कर। सुमन म्हणते, नाही माझा हात बरा आहे। मग रविराज आता ब्रेकफास्टसाठी बसतात आणि सुमन, काय ग काय झालं? सुमन म्हणते, काही नाही भाऊजी। त्यावरती रविराजांना ती आता इडली सांबार वाढते। रविराज म्हणतात, अरे वा, आज नाश्त्याला इडली सांबार आहे का? सुमन चटणी वाढ ना। असं म्हणत ते सुमनला चटणी वाढायला सांगतात, तर सुमन चटणीच्या जागी भलतंच काहीतरी वाढते। रविराज म्हणतात, सुमन आज तुझं लक्ष कुठे आहे? तू चटणी वाढ म्हटले ना। यावरती नागराज म्हणतो, नाही दादा, मी म्हटलं ना तिची तब्येत बरोबर नाहीये, जा सुमन जा, तू इथून आज जा बरं। असं म्हणत आता मात्र नागराज सुमनला तिकडून आतमध्ये पाठवतो आणि म्हणतो, दादा मी तुला चटणी वाढतो। सुमनचं सगळी गडबड चालू असते, सांबार वाढताना सांडतं, सुमनचं लक्ष नाही हे रविराजांना पण समजतं आणि रविराज म्हणतात, सुमन राहू दे, तू जा बरं। असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रविराज म्हणतात, काय झालंय सुमनला? नागराज म्हणतो, काही नाही दादा, वेंधळी आहे ती नुसती। तोपर्यंत प्रिया इथे दाराच्या समोर उभी असते आणि आता पूर्णाजी तिला पाहते। अर्जुन काय आहे हे सगळं? यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही। यावरती आता पूर्णाजी म्हणते, ही इथे कशी काय आली? यावर प्रिया सांगते, काही नाही, मी स्वतःहूनच आले। अर्जुन म्हणतो, ती स्वतःहून आली असली तरी तिला घरात घेऊन जायला मी आलेलो आहे। पूर्णाजी म्हणते, अश्विन एक काम कर, ताबडतोब आत्ताच्या आत्ता रविराजांना कॉल कर, रविराजांना कॉल करून हिला घेऊन जायला सांग। असं म्हटल्यावरती प्रिया गडबडते,
जर का रविराजांना फोन गेला आणि आत्ता पूर्णाजीने आपली हक्कलपट्टी केली तरी सुद्धा आपण इकडे आलोय हे जर समजलं तर मात्र काही खरं नाही। म्हणून ती म्हणते अर्जुन अर्जुन बघ ना। यावरती अर्जुन म्हणतो नाही, खबरदार, कुणीही फोन करणार नाही, कुणीही फोन करणार नाही, कारण तन्वीला इथे यावंसं वाटलंय, तो तिचा अधिकार आहे म्हणून मी तिला घेऊन आलोय। आता हा विचार करत असताना चैतन्य विचार करतो म्हणजे अर्जुन हे सगळं नाटक करतोय नक्की, प्रियाचा विश्वास संपादन करून तिला आपल्या जाळ्यात अडकवून सत्य काढून घेण्यासाठी हे नाटक करतोय। पण घरच्यांना या नाटकाबद्दल खरंच काही माहित नाहीये, त्यामुळे घरच्यांना धक्का बसणं साहजिकच आहे। त्यावरती अर्जुन म्हणतो कुणीही कुठेही फोन करणार नाही, तन्वी या घरची मेंबर आहे, तिला ह्या घरातल्या मेंबरला भेटावंसं वाटलं तर ती नक्की येणार। पूर्णाजी असं काय करतेस? यावरती पूर्णाजी म्हणते अजिबात नाही, ती या घरामध्ये आली ना की पुन्हा खोटं खोटं काहीतरी सांगत बसेल, तुझ्या आणि सायलीच्या नात्यावरती पुन्हा हात उगारेल, पुन्हा ती शब्द काहीतरी टाकेल, तुमचं नातं खोटं आहे हे पुन्हा सिद्ध करायला बघेल, त्यामुळे या मुलीला माझ्या घरात प्रवेश नाहीये। अर्जुन म्हणतो असं काय करतेस पूर्णाजी? कधी कधी आपण माणसं ओळखायला चुकतो। अस्मिता म्हणते म्हणजे तुला आता तन्वी कशी आहे कळलं ना? तन्वी तुझ्यासाठी किती योग्य आहे तुला समजलं ना? तन्वी या घरासाठी किती योग्य आहे तुला कळलं ना? म्हणजे खरंच अर्जुन तुला हे समजलं हेच खूप झालं। असं म्हणत अस्मिता तन्वीची बाजू घेते। पूर्णाजी म्हणते खबरदार, एकदा मी या मुलीला या घरात यायला नकार दिलाय ना, त्यामुळे माझा शब्द बदलणार नाही, ही मुलगी या घरात येणार नाही। या घरात येऊन परत कुरघोड्या करून घरामध्ये भांडणं लावणारी या मुलीला मला घरात ठेवायचंच नाहीये। म्हणजे प्रतिमा माझी इतकी शहाणी होती ना, हे असं काही कपट कारस्थान करणं हे तिच्या गावाला पण नव्हतं। ही या घरात येऊन कारस्थान करणार, पुन्हा प्रतिमाच्या नावाला काळीमा फासणार आणि ते मला बिलकुल सहन होणार नाही। यावरती कल्पना म्हणते अर्जुन अरे तुझं चाललंय काय? याआधी साधं तुला तन्वी घरात आलेली पटायची नाही, तन्वी डोळ्यासमोर नको असायची आणि आज चक्क तन्वीची बाजू घेऊन तू घरच्यांशी भांडतोयस। यावरती अर्जुन म्हणतो कधी कधी आपण माणसांना ओळखायला चुकतो, वेळ आली की आपल्याला माणसं कशी आहेत हे कळतात, तसंच माझं आज झालंय। यावरती सायली म्हणते तुम्ही प्रियाला घरामध्ये आणून खूप मोठी चूक करताय। अर्जुन म्हणतो तू गप्प बस, तू एक शब्द बोलू नकोस। कसं आहे ना, तुझा तन्वीवरती आधीपासून राग आहे म्हणून तू हे सगळं असं बोलतेस। यावरती कल्पना म्हणते अर्जुन, आणि प्रिया रडायला लागते। अर्जुन राहू दे हे सगळं, माझ्यासाठी घरच्यांशी तू वाकडं घेऊ नकोस, उगाचच माझ्यामुळे तुझ्या घरच्यांच्यात आणि तुझ्यात वाद झालेले मला नाही आवडणार, मी निघते। अर्जुन म्हणतो थांब, या घरामध्ये येण्याचा तुझा अधिकार आहे। पूर्णाजी अगं असं काय करतेस? कधी कधी नातेसंबंध किती चुकीचे आणि किती खोटे असतात हे आपल्या समोर येतं, आपण समजतो एक, पण नातेसंबंधामध्ये घडतं वेगळंच। मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला साथ देतात ती आपली जुनी नाती, ज्या नात्यांना आपण झिडकारलेलं असतं, ज्या नात्यांच्याबद्दल आपल्याला आधी काही वाटलेलंच नसतं, ज्या नात्यांना आपण कधी किंमत दिलेली नसते, ही लहानपणीची नाती या वेळेला आपल्याला मदतीला येतात, ज्या वेळेला आत्ताची नाती आपल्याला झिडकातात। असं म्हणत अर्जुन प्रियासमोर डायलॉग मारत असतो, जेणेकरून प्रियाला वाटावं की त्याचं आणि सायलीचं पटत नाहीये आणि तो आणि प्रिया एकत्र येण्याचा प्रयत्न करताय। सायली म्हणते मी तुम्हाला परत सांगण्याचा प्रयत्न करते सर, तुम्ही पूर्णाजीचा शब्द डावळून आणि प्रियाला ह्या घरात आणून खूप मोठी चूक करताय। अर्जुन म्हणतो तुला म्हटलं ना मी तू गप्प बस, आश्रमात असल्यापासून तू तन्वीचा राग करतेस आणि म्हणून तिच्याबद्दल हे सगळं बोलतेयस। तन्वीबद्दल एक फुकटचा शब्द मी आता ऐकून घेणार नाही। प्रताप म्हणतो अर्जुन काय चाललंय तुझं? या घरामध्ये पूर्णाजीचा शब्द आतापर्यंत कुणी मोडलाच नाहीये। अर्जुन म्हणतो मला माहितीये आणि मला पूर्णाजीचा शब्द मोडून काहीही करायचं नाहीये, पूर्णाजीला शब्दाला मान देऊनच मला हे सगळं करायचंय, म्हणून पूर्णाजी प्लीज तू तन्वीला या घरात यायला परवानगी दे। प्रिया विचार करते कर कर कर, असंच कर, असंच त्या म्हातारीसमोर गिडगिड, असंच तिला कन्व्हिन्स कर आणि एकदाचा या घरामध्ये येण्याचा माझा मार्ग मोकळा कर प्लीज। असं म्हणत प्रिया मनातल्या मनात अर्जुनला लवकरात लवकर मनव असं सांगत असते आणि अर्जुन पूर्णाजीला अगदी आपल्या परीने मनवत असतो। त्यावेळेला सायली म्हणते सर पूर्णाजीचा शब्द डावलून खूप मोठी चूक करताय तुम्ही। अर्जुन म्हणतो मी एकदा तुला सांगितलं ना, तू गप्प बस, किती वेळा मध्ये मध्ये बोलून स्वतःचा अपमान करून घेशील। असं म्हणत अर्जुन सायलीवरती चिडतो आणि प्रियाचा कॉन्फिडन्स अजून वाढतो की अर्जुन माझ्यावरती नक्कीच प्रेम करतोय आणि मला या घरातलं स्थान मिळवून देण्यासाठी किती धडपडतोय। अर्जुनने एक पायरी विश्वासाची संपादन केलेली असते, प्रियाचा विश्वास संपादन करून पुढची पायरी असते ती म्हणजे तिला अलिबागला घेऊन जाणं।
अलिबागला घेऊन तिच्याकडून बाकी सगळं सत्य वधवून घेणं। मग आता पूर्णाजीला कन्व्हिन्स करून प्रियाला घरामध्ये मिळवण्यामध्ये प्रवेश मिळवण्यामध्ये अर्जुन यशस्वी झाल्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, तन्वी खरं सांगू का, तर मला एका कामासाठी अलिबागला जायचंय। प्रिया म्हणते, अरे तुझं जर काम असेल तर मी पण तुझ्यासोबत आले तर चालेल का? तू तुझं काम कर, मी काही त्रास देणार नाही, मी फक्त अलिबाग फिरेन। यावरती अर्जुन म्हणतो, चालेल की, यात विचारायचं काय, तुला माझ्यासोबत यायचंय तर तू चल। असं म्हटल्यावरती प्रिया आता येऊन अगदी लाडामध्ये अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुन तू किती 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 चांगला आहेस असं म्हणायला लागते। सायली नेमणेमान टोकून टोकून पाहत असते आणि प्रियाने मारलेली मिठी तिच्या डोक्यातच जाते। त्यानंतर अर्जुन आता अलिबागला जायला निघतो। छानपैकी सूट घालून अर्जुन तयार होतो तर सायली म्हणते, सर तो सूट नका घालू, हे कपडे घाला, मी तुमच्यासाठी हे कपडे काढलेत। अर्जुन म्हणतो, नाही नाही, अहो म्हणजे आता मला तन्वीला इम्प्रेस करायचंय की नाही, मग जर तन्वीला इम्प्रेस करायचे तिच्या आवडीचे कपडे घालायला नको का? सायली चिडते आणि निमूटपणे मी दिलेले कपडे घाला, ते काढा असं आता सांगते। तिला आवडो न आवडो तुम्ही हे कपडे घाला असं म्हणत सायली अर्जुनला आपल्या चॉईसचेच कपडे घालायला लावते। आता अलिबागला गेल्यावरती अर्जुन सत्य कसं काढणार पाहणं रंजक ठरणार।